तर गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर मी आजपासून माझा न्यू ब्लॉग चालू करते आहे. फर्स्ट चॅनल माझं मी ओपन केलेला आहे. तर माझं नाव ऋतुजा भोसले आहे. तर आजचा दिवस मी यासाठी निवडला कारण की आज संकष्टी आणि गुरुवार दोन्ही एकत्र आलेले आहे. तर माझे मी ब्लॉग्समध्ये लाईफस्टाईल्स अँड माझं मी जे काही टूर करेल ते तुम्हाला दाखवेल. स्टे ट्यून्स फॉर अपडेट्स. आता मी एका मंदिरात चालली आहे. त्या मंदिराचं तुम्हाला दर्शन देते आणि आपल्या नवीन ब्लॉगसाठी स्टे ट्यून्स राहा. तर अशा प्रकारे मी मंदिरात आलेली आहे गाईस. तर संकष्टीच्या निमित्ताने आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगसाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया. तर गाईज आपलं दर्शन झालेलं आहे. तर ऑफिसजवळच हे मंदिर होतं. तर मंदिरात मी दर्शन घेतलेलं आहे. तर आता मी दिवसभरात काय करते ते तुम्हाला दाखवत राहील. तर त्यासाठी माझे ब्लॉग्स बघत राहा. दुपारी पूर्ण दिवस काम करण्यामध्ये बिझी असल्यामुळे मी थोडं बिझी होते. तर असंही मी ऑफिसेसमध्ये कामं करते. तर मी एका डिझायनर स्टुडिओमध्ये आहे जिकडे असे कोटेशन्स अँड ऑल क्रिएट्स होतात. तिकडे असे माझे कलिग्स वगैरे आहेत आजूबाजूला. तर आज थोडं काम असल्यामुळे आणि थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे थोडंफार छोटा ब्लॉग येईल, पण संध्याकाळपर्यंत तर तुम्हाला येऊनच जाईल. तर आपण संध्याकाळी अजून काय काय करतो हे बघूयाच. तर गाईज आता मला पप्पा घ्यायला येत आहेत, त्यामुळे मी आता ऑफिसच्या बाहेर थांबलेली आहे. तर पप्पा बोले 15 मिनिटात मी तुझ्याकडे येतो. पप्पांची वेट करूया आणि तुमच्याशी गप्पा गोष्टी पण करूयात. एक थोड्या वेळात पप्पा आले. बाई. तर गाईज पप्पा आलेले आहेत मला घ्यायला आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. तर आम्ही चाललो आहोत आता घरी. तर आता घरी जाऊन काय काय खायला वगैरे आहे बघूया. आज चतुर्थीचा उपवास होता, तर उपवासाच्या निमित्ताने काहीतरी घरी केला असेल ते आपण बघू. आणि आपलं आता इंट्रोडक्शन हळूहळू चालू होऊन जाईल. मी काय करते, मी कुठे असते, काय असते, सगळं आपण थोडं एक एक स्टेप पुढे जाऊ. आता मी घरी जाण्यासाठी निघालेली आहे. तर आपण पुढे बघत राहू की. तर गाईज मी फ्रेशनअप झालेली आहे, कामावरून आलेली आहे आणि आता फ्रेश होऊन किचनमध्ये आले. तर बघितलं तर गाजरचा हलवा बनत आहे स्पेशली चतुर्थीसाठी. आणि आता मम्माकडनं रेडी घेऊ. बाय द वे ही माझी मम्मा आहे. मम्मासोबत थोडं कन्व्हर्सेशन करू आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तर मम्मा आज गाजर का हलवा स्पेशल गाजर का हलवा. अजून काय ह्याच्यासोबत आमटी भात ओके. अजून काय नाही. आपली यूट्यूबची जी फॅमिली असणार आहे ती जेवायला पण येऊ शकते. ओके या म्हणायचं. तर गाईज आपण मम्मीची रेसिपी ही बघूया की मम्मी गाजरचा हलवा कसा करते. नॉर्मली तसं करते ती तसंच करते. आपण तिच्या पद्धतीचं पण बघूया. तर अजून एक गोष्ट एक आहे जी थोड्या दिवसात तुम्हाला मम्मी माझी काय काय स्पेशल बनवते हेही तुम्हाला यूट्यूबवर लवकरात लवकर दिसण्यात येईल. मम्मीचे काही स्पेशल आयटम्स आहेत, स्पेशल रेसिपीज आहेत, ती एक एक बनवत असते. तर तुम्हाला ते लवकरात लवकर बघण्यात भेटेल. तर त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून्स राहा. आणि आजचा गाजरच्या हलव्यासाठी मी तरी खूप एक्साइटमेंट आहे. तुम्ही सांगा की तुम्हाला कसा वाटेल आणि काय वाटेल. तर पुढे आपण बघूया रेसिपी मम्मी कशी करते, काय करते आणि मग एक टेस्ट घेऊन शेवटचा एक ब्लॉगचा शेवट करेल. बाय. गाईज मम्मीचा हा हलवा बनवून झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती आत्तापासूनच टेस्टी दिसतोय. त्याच्या अजून इन्ग्रेडियंट्स टाकायचे राहिलेले आहेत. तर सॉरी, पहिली तर गोष्ट ही की मी रेसिपी दाखवायची राहिली तुम्हाला. तर आता मम्मी त्याच्यामध्ये हे ॲड करते, दूध ॲड करते. तर आपण मस्त एक तुम्हाला एस्थेटिक हे दाखवूया. येस. तर गाईस मम्मीची स्पेशलिटी गाजर हलवा. बघू शकता असा घमघमाट सुटलेला आहे गॅस गाईस. तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढा मस्त घमघमाट सुटलेला आहे. तर
आता हे अशी प्रकारे आहे. तर गाईज आम्ही आता वरलेलो आहोत. त्याच्यासाठी मी खूप वेट करते आहे, बट उपवास आहे, मी काहीच करू शकत नाही. तर आता हे थोड्या वेळात टेस्टिंगसाठी भेटेल, चंद्रोदय होईल तेव्हा. तर आता आम्ही तेही करून सांगतोच. मला खूप खूप खायची इच्छा झाली, पण आम्ही थांबूच. तर गाईस गाजरचा हलवा झालेला आहे आणि हा थोडा टेस्ट करून आम्ही तुम्हाला सांगतो कसा झालेला आहे. तर तुम्ही या खायला आणि खातो. वाव, एक नंबर. असं नाही कडू झालं मग सांगायचं. माझे पप्पा मस्करी करतात. खूप उत्तम आणि भारी झालेला आहे. तर हा शेवट होता ब्लॉगचा थोडा. तर ह्याच्याकडून डेली ब्लॉग्स येत राहतील. स्टे ट्यून्स फॉर मोर अपडेट ब्लॉग्स. बाय.